येत आहे गोवा पोलीस. गोवा पोलीस दलाची स्थापना 1946 मध्ये झाली. शांती सेवा न्याय या ध्येयासाठी गोवा पोलीस सतत आहे. विशेषतः स्त्रिया आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी झटणारे हे बसत आहे. नेतृत्व करतात पोलीस निरीक्षक देवेंद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, पोलीस उपनिरीक्षक सलीम गावकर. आता येत आहे राज्य राखीव पोलीस दल SRPF. या दलाची स्थापना 6 मार्च 1948 साली झाली. या दलाचं मुख्य ध्येय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं तसंच सार्वजनिक शांतता प्रस्थापित करण्यात हे आहे. Soldiers of this force are known for their discipline and their rigorous training. संचलनामध्ये पथकाचं नेतृत्व करत आहे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपनिरीक्षक ध्रुव शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक चेतन कांबळे. यानंतर येते बृहन्मुंबई पोलीस दल पुरुष पथक. पुरोगामी महाराष्ट्राची व भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि संपूर्ण जगामध्ये त्यांच्या कार्यक्षमतेचा आवर्जून उल्लेख केला जातो अशा सदैव तत्पर, सदैव मदतीस आणि सतरक्षणाय फलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यासह आपल्या इतिहासाचा वारसा जपणारे नेतृत्व करतात राखीव पोलीस निरीक्षक कृष्णकांत परब, राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष तारेगे आणि अल्पेश येसोनी. आता आहे बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक. जागतिक दर्जाचं शहर मुंबई याच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळण्यास जनतेला सुरक्षितता आणि भयमुक्त वातावरणाची हमी देणारं, आपल्या आकर्षक पेहरावासह लक्षवेधी ठरणारं अत्याधुनिक शस्त्र प्रशिक्षणासह हे पथक. नेतृत्व करतायत राखीव पोलीस निरीक्षक गजानन गंगाधर, राखीव पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे, राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चंद्र चिरे. बृहन्मुंबई महिला पोलीस पथक. आधुनिक जगामध्ये सक्षम स्त्री सक्षम राष्ट्र. नेतृत्व करतायत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना बोराडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा डिगे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सरोजिनी पिंगळे. आता आहे मुंबई लोकमार्ग पोलीस दल. रेल्वे गाड्यांमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे दल दक्ष असतं. प्रवाशांची मालमत्ता जीविताचं संरक्षण करताना अहोरात्र सतर्क असतं. रोहित कामत, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम गोडमाने. गडचिरोली गोंदिया जिल्ह्याचं C60 पथक. 1990 मध्ये याची स्थापना झाली. 355 नक्षलवाद्यांना कंटक स्नान घातलेले हे पथक. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक शुभम लांडे आणि तुषार जाधव. आता आहे गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक. देशात उद्भवणाऱ्या मानव निर्मित आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी होमगार्ड संघटना केंद्रस्थानी काम करते. नेतृत्व करतायत कंपनी नायक बाबूराव कातकर, वरिष्ठ पैदल नायक गणपत कांबळे, वरिष्ठ पैदल नायक गणेश जाधव. यानंतर येते बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल. शहरातील वाहतुकीचं नियमन आणि नियंत्रण करतात. अपघातांचं प्रमाण कमी करणे, ग्रीन कॉरिडॉर मूव्हमेंट, VIP मूव्हमेंट व्यवस्थितरित्या विना अडथळा पार पाडतात. नेतृत्व करतात पोलीस निरीक्षक जयश्री आडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोळेकर. आता आहे गृहरक्षक दल महिलांचं पथक. होमगार्ड इंडिपेंडेंट. कोणत्याही आपत्तीच्या काळात जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून हे दल दक्ष असतं. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी होमगार्डला नियुक्त केलं जातं. पथकाचं नेतृत्व करत आहेत समादेशक अधिकारी वैष्णवी खामकर, वरिष्ठ पंचायत नायक माधवी शिरसाट, वरिष्ठ पंचायत नायक कल्पना भवन. यानंतर येतं राज्य उत्पादन शुल्क